पांडुरंग हरी वासुदेव हरी. माऊली. एकदा एक छोटा मुलगा होता बरं का. रोज आपल्या आईसोबत तो गावातल्या चक्रेश्वर मंदिरात जायचा. गावातील या मंदिरात त्याची आई देवाला नैवेद्य अर्पण करायची. तिथं अनेक गरीब आश्रयाला राहत. एके दिवशी एक भुकेने व्याकुळ झालेला माणूस त्या छोट्या मुलाला दिसला. त्यांनी क्षणाचाही उशीर न करता ते नैवेद्याचं ताट त्या भुकेल्या माणसाला दिलं. त्या माणसाच्या डोळ्यात पाणीच आलं, पण ते आनंदाचं, समाधानाचं होतं. इकडे नैवेद्यासाठी आणलेलं ताट कुणाला तरी दिलं म्हणून आई मात्र रागावली. यावर तो छोटा काय म्हणाला माहितीये? आई, देवापेक्षा त्या भुकेलेल्या अन्नाची जास्त गरज होती आणि त्यानं त्याचं पोट भरल्यावर ते अन्न भगवंतापर्यंत पोहोचेलच, नाही का? ह्या छोट्याशा चिमुरड्याला लहानपणीच माणसामधला ईश्वर दिसला होता. पुढे हा छोटा एकदा तुकोबांच्या कीर्तनाला गेला आणि मग कायमचा तुकोबांचाच झाला. तुकोबांच्या टाळ मृदंगामधला सगळ्यात प्रमुख टाळकरी होऊन तो थांबला नाही, तर तुकोबांचे सगळे अभंग यानच लिहून घेतले. जसे चंदनाच्या सहवासात जो येईल तो दरवळून जातो, तसंच तुकोबाच्या सहवासात संताजीही घडत गेला आणि संत पदालाही पोहोचला. या संताचं नाव काय माहितीये? संत संताजी जगनाडे महाराज. तुकोबाच्या अभंगाची गाथा इंद्रायणी नदीमध्ये बुडून नष्ट करण्यात आली. तेव्हा संताजींनी 13 दिवस तहानभूक हरून आपल्या स्मरणशक्तीच्या जोरावर ते अभंग पुन्हा लिहून काढायला सुरुवात केली. संताजी महाराजांमुळेच संत तुकारामांच्या गाथा आपल्यापर्यंत पोहोचल्या. केवढे हे मोठे उपकार माऊली. संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म 8 डिसेंबर 1624 रोजी महाराष्ट्र राज्यात पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील सुंद्रुंबे या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला. विठोबा जगनाडे व आई मथाबाई हे विठ्ठल भक्त होते. त्यामुळे संताजीवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. पारंपरिक व्यवसाय म्हणजे तेल गाळण्याचे असल्यामुळे मुलाला हिशोब करता येणं गरजेचं होतं. त्यामुळे संताजी महाराजांना देखील लिहिता वाचता आणि हिशोब करता येईल एवढं शिक्षण घेतलं होतं. घरची परिस्थिती चांगली होती, त्यामुळे संताजी महाराजांना कसली कमी पडली नाही. संताजीवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. कीर्तनाला भजनाला जाण्याची सवय लागली. त्या काळी संतांचे समाजाला कीर्तनाच्या आणि अभंगाच्या माध्यमातून शिकवण देण्याचे कार्य चालू होते. तेव्हा संत तुकाराम महाराजांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात झाली होती. असेच एकदा तुकाराम महाराज संताजींच्या गावी कीर्तनासाठी आले होते. त्यांची कीर्तन ऐकून संताजींवर तुकारामांचा मोठा प्रभाव पडला व त्यांनी संसार सोडण्याचा निर्णय घेतला. तेव्हा तुकारामांनी संताजींना समजावून सांगितलं की संसारात राहूनही परमार्थ साधता येतो. आणि तेव्हापासून संताजी जगनाडे महाराज संतू तेली हे संत तुकारामाच्या टाळकऱ्यांमध्ये सामील झाले. संत तुकारामाच्या सावलीत राहून त्यांनी तुकारामाचे अभंग उतरवून घेण्यास सुरुवात केली. ते नंतर संत तुकाराम महाराजांच्या 14 टाळकऱ्यांपैकी एक झाले. संत तुकाराम महाराज यांचा जसा लोकांवर प्रभाव वाढत जात होता, ते त्या काळातील काही लोकांना सहन होत नव्हता, कारण त्यामुळे त्यांचा व्यवसाय कमी होत होता. त्यांनी तुकारामांनी लिहिलेल्या अभंगाची गाथा इंद्रायणी नदीमध्ये बुडवून नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु संत तुकारामाचे सर्व अभंग संताजी महाराजांना मुखोद्भूत होते, म्हणून त्यांनी हे पुन्हा लिहून काढले. जेव्हा कधी संताजी देह ठेवतील तेव्हा शेवटच्या क्षणी माती टाकण्यास येणार असे वचन संत तुकारामांनी संताजींना दिले होते. परंतु तुकाराम हे संतांजी अगोदरच वैकुंठाला गेले. जेव्हा संताजींनी देह ठेवला तेव्हा अंत्यसंस्काराच्या वेळी कितीही प्रयत्न केला तरी काही संताजीचं पूर्ण शरीर गाळलं जात नव्हतं. त्यांचा चेहरा वरच राहत होता. तेव्हा वैकुंठाहून संत तुकाराम महाराज आपले वचन पूर्ण करण्यासाठी आले व त्यांनी 3 मुठी माती टाकल्यावरच संताजींचा पूर्ण देह झाकला गेला अशी आख्यायिका आहे. संताजी तेली बहुप्रेमळ, अभंग लिहित बसे जवळ, धन्य त्यांचे सबळ, संग सर्व काळ तुक्याचा. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.